जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम बांधवांनो. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंसंदर्भात म्हणतात, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा अनुयायी म्हणून घेण्यास मला कालही लाज वाटली नाही आणि आजही लाज वाटत नाही. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की मीच तेवढा खरा महात्मा ज्योतिराव फुले यांना एकनिष्ठ राहिलो आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्त्री स्वातंत्र्याचा आणि समतेचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे चालवला. स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. ते महिलांसंदर्भात म्हणतात, जर एखाद्या समाजाची राष्ट्राची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील राष्ट्रातील महिलांची प्रगती मोजा, म्हणजे तुम्हाला समाजाची आणि राष्ट्राची प्रगती आपोआप कळेल. महिलांसंदर्भात म्हणतात की महिलांनी स्वच्छ असावं, जे दुर्गुण आहेत ते काढून टाकावेत, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, आपल्या मुलात महत्वाकांक्षा जागृत करावी, आपला मुलगा थोर पुरुष होणार आहे हे त्यांच्यात बिंबवावं, त्याच्यातील न्यूनगंड काढून टाकावा, सकारात्मक दृष्टिकोन आत्मविश्वास निर्माण करावा. मुलींचे लग्न करण्यासाठी घाई करू नये. लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे. जोपर्यंत तो आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होत नाही तोपर्यंत मुला मुलींचे लग्न करू नये. लग्न झाल्यानंतर त्यांनीही जास्त मुले जन्माला घालू नये. आपल्याला जी परिस्थिती लहानपणी मिळाली त्याच्यापेक्षा खूप चांगली परिस्थिती आपल्या मुलांना मिळवून देणे हे आईवडिलांचं कर्तव्य आहे. लग्न झालेल्या प्रत्येक मुलींनी आपल्या पतीची मैत्रीण म्हणून त्यांच्या प्रत्येक कार्यात त्याला मदत करावी, सहकार्य करावं. त्याची गुलाम म्हणून राहण्यास नकार द्यावा. हे जर विचार आत्मसात केले तर निश्चितच महिलांना मान सन्मान मिळेल आणि त्यांची कीर्ती होईल. आजही विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे स्त्रीविषयक महिलांविषयकचे जे विचार आहेत तंतोतंत लागू पडतात आणि पुढे देखील लागू पडणार आहेत. त्यामुळे आजच्या महिलांनी स्वतःला कमी न समजता आपल्यातले दुर्गुण बाहेर काढावे, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, आपण थोर पुरुष होणार आहोत हे आपल्या मुलांमध्ये बिंबवावं, लग्न करण्याची गडबड करू नये आणि प्रत्येक विवाहित महिलेने आपल्या पतीची मैत्रीण म्हणून प्रत्येक कार्यात सहकार्य करावं, मदत करावे आणि गुलाम म्हणून कार्य करण्यास नकार द्यावा. असं केल्यास आपल्या देशाची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्याला जर आपल्या देशाला महासत्ता बनवायचा असेल, आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज आपल्या देशातील सर्वांनीच आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे.